घेतील या बघाच्या शेवटच्या काव्यात कल्पना आहे. वारकरी संप्रदायाच्या पायात ज्ञान आहे, कळस वैराग्य आहे, विस्तार राम आहे आणि शांती खांब आहे. पुरावा संत कृपा झाली, इमारत फळ आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले. हे मला कीर्तनाचं पहिलं वाक्य, कीर्तनाचं दुसरं वाक्य. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे, कळस तुकाराम बाबा आहे, विस्तार नामदेव बाबा आहे आणि शांती नाथ बाबा. ज्या इमारतीचा पाया ज्ञानदेव आहे, ज्या इमारतीचा खांब नाथ बाबा आहे आणि ज्या इमारतीचा खांब नाथ बाबा आहे त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय. हो, आणि वारकरी एक असा संप्रदाय आहे की 750 वर्षामध्ये ज्या इमारतीचा कण सुद्धा ढिला झाला नाही त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय. कारण त्या इमारतीचा पायाच ज्ञान आहे. ज्ञान आहे म्हणून 750 वर्षापूर्वी एका आईला मुलाचं नाव ठेवलंय ज्ञानदेव. ज्ञान देव, ज्ञानच देव. पुरावा 10वा अध्याय. अभ्यासावनी ज्ञान, ज्ञानावनी ध्यान विशेषाचे. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. पुरावा 12वा अध्याय. जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्त्या एका ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती, जिथं शांती जिथं दया, जिथं ज्ञान जिथं देव, जिथं ज्ञानदेव ज्ञानच देव. ज्ञानच देव, पण ते ज्ञान निवृत्त झाल्याशिवाय नाही. म्हणून ज्ञानोबाचा भाऊ बोलत हा, म्हणून ज्ञानोबाचा भाऊ निवृत्ती आहे. मिळवणं कसं सोपं आहे म्हणून भाऊ सोपा नाही, फायदा मुक्ती आहे. फायदा मुक्ती म्हणून एक भजन लिहून घ्या. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या, अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे, फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे, त्या देवाचं नाव तुकाराम आहे. पुन्हा उलट फिरा, पुन्हा उलट फिरा. साई बाजूला कर, खाली दूध आहे. राग बाजूला कर, आत विस्तव आहे. ढग बाजूला कर, वरती आकाश आहे. तुझ्या देव आहे, साधना कर. पुन्हा उलट फिरा, पुन्हा उलट फिरा. लाकडं लागणे घर्षण कर, दुधात लोणी आहे क्रिया कर, उसात साखर आहे प्रक्रिया कर. हृदयात देव आहे, साधना कर. देव ध्यान आहे, गाणाऱ्याला गाणाऱ्याचं ध्यान आहे, माय सिस्टीम वाल्याला त्याचं ज्ञान आहे. पण ते ज्ञान परमार्थात चालत. पुस्तकी ज्ञान आहे, पुस्तकी ज्ञानाचं व्हॅल्युएशन नाही. व्हॅल्युएशन ऑफ मॅन इज डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड कॅरेक्टर्स. विदाउट नॉलेज मॅन हॅज अ नॉन व्हॅल्युएशन. माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर आहे. तुम्ही माणसाची उंची त्याच्या संपत्तीवर ठरवता. आणि संपत्ती असणारी माणसं ही विद्वानच असतात असं अजिबात नाही. जी विद्वान नसतात त्यांच्याकडे संपत्ती असते. हो, संपत्तीचा नियम आहे. इकडे लक्ष द्या. जी माणसं वागून हलकट आहे त्यांच्याकडेच पैसा आहे. अहो, जे रात्रंदिवस कष्ट करतात त्यांना वाढाय बिडी नाही. आणि जे कवडीचं काम करीत नाही त्यांना होत आला पैसा. लक्ष्मी चंचल आहे ना, आणि लक्ष्मी ही कधी भी मूर्ख माणसाच्या घरी राहते. मग तुम्ही कोणत्याही श्रीमंताच्या घरात जा पा, सोमवार आणि एकादशी. सोमवार नाही, एकादश नाही, मग थोरलं पोरियड मधलं डोक्यातून जाईल, घडणारच. हो, त्याचं उत्तर नीट ऐका. पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि नीतीची लक्ष्मी दागणार आपटा धोका देत नाही. जरा आवडलं तर टाळी वाजवायचा. एक वाक्य समोर. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. आणि शेळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड किती जरी लोंबलं तरी ते दूध देऊ शकत नाही. इस्टेट किती असू द्या, आईबापांच्या साधू संतांच्या आशीर्वादाशिवाय माणूस मोठा होऊ शकत.
आता आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का? उभ्यानं जेवतो. अरे उभ्यानं जेवतो म्हणजे त्याला मुळे व्याध आहे. आग होती म्हणून उभ्यानं जेवतो. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का? बायको हातात धरेड बायकोवर विश्वासच नाही. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित आहे का? कुत्र्याबरोबर हिंडतो. त्याला जोडीदार नाही, त्याला हिंडतो कुत्र्याबरोबर. आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? ज्याच्या आईच्या गळावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो खरा सुशिक्षित. जगातले पहिले सुशिक्षित कोण आहे? ज्ञान देव. ज्ञानच देव ज्ञानोबा आहे पहिले सुशिक्षित. 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पास हैदान पाठ नाही. फक्त जन्माला आला, पोरं पायदा केले, नातू झाले, मी ह्याला काही केलं नाही. काही नाही केलं. बापाची इकली स्कॉर्पिओ घेतली, 90 पिला आणि तिच्यावर धडकला, अमरात मला. काही नाही केलं. बापाचा कोण ठाईकला, स्कॉर्पिओ घेतली, हायवेनं गेला, धाब्यावर जेवला, 90 मारली, कॉकटेल झालं, डिवायडर मधून हात गेला, जाग्यावर मेला, तरी माणसं म्हणली एक सच्चा दिलदार व्यक्ती गेला. असेच मारायचे. हो, एकदा नीती घासाळी ना तर माणसाचं काहीच जायला लागत, ते आपोआप जात. आता एक वाक्य सांगा. हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्यात आणि ज्यांनी विकत घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर. जमीन विकून ज्याने हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेल. आणि तो बसणाऱ्याला विचारतो, वडा हाणू का पाव आणू? जमिनीचा मालक तुम्ही पहा महाराज. आपल्या गावात जेवढी जेवढी श्रीमंत माणसं आहेत ना, कोट्याधीश, एकाला घरी चहा नाही. नाही, सगळे सकाळी गरीबाचा चहा प्याला हॉटेल पुढे पाहतो, कडक कपडे घालणार, चहा द्या भाऊ. चहा पेताना म्हणणार जेसीबी घातला आपल्यापर्यंत, काल तुला खाट्या घ्यायला घातला. चहा कोणचा पिणार? गरीबाचा, सुताराचा, जी माणसं मोजलेली जातात त्यांसाठी. तुम्ही माणसांना समाधान नाही भारत. अहो नाही, आजही पण तुम्ही भांडे घासणारी बाई 3रा मजला चढती. अहो सर्दी नाही तिला. शेतकऱ्याची बाई 10 लिटर दूध काढी ती, खोकला येईना तिला. श्रीमंताची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली, मनक्यात घ्या, डोळ्याला अंधार येते. ग बाई तू जगती तरी का आला? त्याला तरी मोकळं करतोय उतून ठुला, त्यालाही दुसरी कार थई ना, तूही बोलताना आता काय सुधारलंय. उधर गेला पायजामा गेला, जीन्स आली, जीन्स गेली, बरमोड आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. काय सुधारली काय? आता इथवर तर आलंय, अजून ईद बरोबर सरकलं म्हणजे आला महात्मा. नाही म्हणून चिंताच करायची नाही. आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाही. एक दिवस सगळे जायचं नाही, मग चिंता करून करायचं काय? आज मेला फल्ला मेला चिंता बिंता करायची नाही. ज्ञान देव आहे, ज्ञानच देव आहे. मग तुम्ही म्हणाला आमच्याकडे ध्यान आहे, पुस्तकी ज्ञान आहे का? एम.ए. कोण खाता? रिटायर झाले, काही परमनंट झाले, काहींचे पोरं लग्नाला आले, बापाला पगार नाही, काही ना पाहुणे रेंज गेली, काहींची रेंज, काहींच तर डिस्प्लेच घ्यायला चित्र दिसाना, काही ना बायको नाही मारला जात. आता हे लग्न न झालेले जे पोर आहेत ना, यांनी तो विषय जवळ जवळ सोडूनच. आता ते नवर देऊ नये.
आता अशीच बजाव. बायको नाही महाराज. आता बायको तुम्ही 1 एकर जमीन घेऊ शकता, बायको नाही. बायको नाही. अहो 42 पोरी पाहिल्या, एका पोऱ्या नाही पसंत केल्या. त्याला एक माझ्यासारखा भेटला, म्हणला मिळेल ती करून टाक. त्या पोऱ्यान पोरगी पसंत केली, पण पोरीच्या आयनावर देव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर दिन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही तर पहिले आम्हाला पाहिला आलता. आता बायको नाही. अहो काहींचे रविवारी लग्न झाले, मंगळवारी जे नवरी गेली आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. आता काय बायको नाही महाराज. हे एम सोडून हे फक्त चाललंय. शाळा भारत येतं सुट आहे. मेकॅनिकल इंजिनियर, पॉलिटिकल इंजिनियर, MPSC, UPSC, नेट, सेट, फार्मसी, ICT, ॲग्री, MBA, NBN, हृदय रोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, बाळरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचा रोग तज्ञ. आता ते एक नवीनच तज्ञ आलेत, गुप्त रोग तज्ञ, रोग गुप्तंगडी तज्ञ. आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. हे तज्ञ विज्ञ. काही माणसं मारामारीत तज्ञ, काही माणसं भांडणात तज्ञ, काही माणसं पिण्यात तज्ञ. किती पिऊ द्या नाही चेटीवली करत तज्ञ. काही माणसं जुगार खेळण्यात तज्ञ, शिकली तरी राणी सोडित नाही तज्ञ आहेत. अरे बाबा अख्खं जग तज्ञ आहे, पण आमचा विटेवरचा मालक सर्वज्ञ. बरोबर त्याला 7व्या अध्यायात हा सर्वज्ञतेचा ओलावा यादव कुळीचा कुळदेव अख्खं जग तज्ञ आहे, पण आमचा विटेवरचा मालक सर्वज्ञ. चिंता बिंता करायची नाही. ज्ञानदेव आहे, ज्ञानच देव आहे. आज कीर्तनाला घेतलेला बघा नामदेव महाराजांचा आहे. नामदेव महाराज कोण 1-2 मिनिटांमध्ये अख्खं चरित्र सांगतो आणि अभंगात घुसवतो. देव बोलला नामदेव महाराज, देव हसला नामदेव महाराज, देव दूध प्याला नामदेव महाराज, मंदिर फिरलं नामदेव महाराज, कीर्तनात देव नाचला नामदेव महाराज, मेलेली काय कीर्तनात जिवंत झाली नामदेव महाराज, 14च्या 14 माणसांनी सकल समाधी घेतली नामदेव महाराज. आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त व्हायचे पहिले संत नामदेव महाराज. अख्खं नामदेव महाराजांचं चरित्र तुम्हाला 2 मिनिटात सांगितलं. बाकी तुम्ही घरी गेल्यावर पथ हे उचकीत बसा, पण 2 मिनिटात ऐकायचं. देव बोलला नामदेव महाराज, देव हसला नामदेव महाराज, देव दूध प्याला नामदेव महाराज, मंदिर फिरलं नामदेव महाराज, कीर्तनात देव नाचला नामदेव महाराज, मेलेली गाय कीर्तनात जिवंत झाली नामदेव महाराज, 14च्या 14 माणसांनी सकत समाधी घेतल्या. जगातला पहिला इतिहास संत नामदेव महाराज. आणि महत्वाचं म्हणजे वयानं 80 वर्ष जगणारे पहिले संत नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतलेला बघा नामदेव महाराजांचा आहे. कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल. दुसरा मुद्दा चिंता बिंता काय करायची नाही. कटेवर राहत आहे, विटेवर उभा आहे, तो जगाचा बाप आहे, त्याला आपली काळजी आहे. आपण तडफडून मारायचं नाही. आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. आता बसणारे विचार करते याच्या बापाला जर जमलं नसतं, नक्कीच विचार तुम्ही घरी गेल्यावर. कटेवर हात विटेवर उभा आहे, तो राज्याचा रंकही करेल, रंकाचा राजाही करेल. अहो रात्री नटवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो, सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो, आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली मरू शकतो. ध्यानी नियम करा आणि कोणता तरी एक नियम करा. आता या मातेच्या तृतीय पुण्य स्मरणार्थ निमित्ताने आता आपल्याला आपल्या नगरीमध्ये काही 1-2 संकल्प करायचे. तुम्ही पटलं हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा, पण नुसती कीर्तन ऐकू नका महाराज. आता आमचा आलाय सांगायचा धंदा, तुमचा आला ऐकायचा धंदा. आम्ही निघालो पैसे कमाई, तुम्ही लागली जमिनी काय. चला आता आपल्याला 1-2 संकल्प. तुम्ही पटलं हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा, पण चांगलं सांगणं माझं काम आहे. चला आपला एखादा माणूस मेला की आपण त्याला जाळतो. जाळल्यानंतर आपण काय करतो, त्याची जी राख आहे ती दुसऱ्या दिवशी नदीत टाकतो. तर आजपासून असा संकल्प करा, किती राख नदीत टाकू नका, घरी घेऊन या, गोणीमध्ये भरून घरी घेऊन या, आणि शेतामध्ये एक खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये ती राख टाका आणि त्या व्यक्तीची आठवण म्हणून त्याच्यावर एक झाड लावा. याच खरे त्या मातेला भावपूर्ण श्रद्धा आहे. नद्या स्वच्छ ठेवा, नद्या स्वच्छ ठेवा. का? कारण नदी ही माता आहे. नद्या स्वच्छ ठेवा. आणि सगळ्यात दूषित जर काय झाला असेल
नदी नदी आणि पाणी, गॅस्ट्रो, अटॅक, हे जे रोग आहेत तुम्ही अभ्यास करा सगळे एज्युकेटेड लोक. पांढऱ्या पेशी हा आजार पूर्वी नव्हताच. मग जुन्या माणसांना पेशी नव्हत्या का? हा नवीन आयटम आला पुढून. बरं सगळे खेळ कधी झाला या आता तांबड्या वाढल्या पांढऱ्या घेऊन झाले. पण तू वाढते ना मग गपची बस ना. ते पेशी वाढण्याचं कारण आहे का? बरं का एज्युकेटेड लोक, पेशी वाढण्याचं कारण आहे का? एक, व्यायाम नाही. 2, 80% जनता मसालेयुक्त पदार्थ खाते. ते मसाल्याचे फक्त दोघांनाच सूत्र कळतात, त्या आचार्याला आणि किराणा दुकानदाराला. तिसऱ्याला यादीच वाचता येत नावच ऐकले बघ लोकांना. आणि मसालेयुक्त पदार्थांमुळे माणसांना प्रॉब्लेम आले, व्यायाम राहिला नाही आणि माणसं चांगल्या माणसात बसत नसल्यामुळं व्यसनाचं प्रमाण वाढलं, परिणामी पेशी वाढल्या. आता डॉक्टर कोणी असेल तर नीट ऐका. Attack is not a disease. Attack is not a disease. It is a psychological tension. Attack हा रोग नाहीये. It is a psychological tension. Attack काय होतो? अटॅक हा रोग नाही. असं तर डॉक्टरला का आला? त्याचे तर उशाला गोळ्या होत्या. अटॅक हा झळकाट माणसांना येतो. दुसऱ्याच्या दारा पुढे नवीन पाहिली बाकीचे म्हणले पाहुण्याची त्याला हे मिळालं ना. आता अटॅक काय येतो त्याची कारण सांगतो, त्याच्यावर औषध सांगतो. आता तुम्हाला एक, बोलणं बंद झालं. लोक बोलण्याचो प्रत्येक घरात सायलेंट शांतता आहे. 3 खोल्यांमध्ये 3 गेम चालली. एका खोलीत पप्पीची गेम आहे, एका खोलीत गुड्डीची गेम आहे. या दोघांचं काय चाललंय एक ध्यानात माहितीये, पण अख्ख्या खोल्यांमध्ये गेम आहे. पूर्वी श्रीगार का व्हायचा, आधी एसटी आली बी गेली बी, कानात वायरी नुसतं झुलायचं. अहो एका बाईनं भात खाल्ल्या वरण मागितलं, तिला समजणार आपण काय खाल्लं. कानात वायरी नुसतं झुलायचं. अहो एक तर ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत परत चढलं. ते कंडक्टर म्हणले तुम्ही आता आले बघा झाली 12 माणसं. काही एसटीत बसा, त्या कंडक्टर 10 मिनिटं त्याचे पुढं होता तिकीट काढाय. थोडी तिकीटच काढली, हालतच होता. त्याला कान बंद ठेवली काय. अहो एक तर गायचं दूध काढायला गेलं कानात वायरी, मग बादली तर नाही का नाही. अगं दूध खाली गेलं काय. 2 कॉलेजच्या अवलादी मोटरसायकलवर चालल्या. एक काडी याच्या कानात, एक पुढच्याच्या कानात. बाबूराव आला, धनगरवाडीत घुसला. सगळं झालं, कुत्रच आडू आलं, वायरच गुंतली, मी आलंच काय. हा विरोध नाही महाराज. महिला म्हणतात झोळीमध्ये पोरगं रडतंय, झोळीमध्ये पोरगं रडतंय. त्याची झोप झाली म्हणजे त्याला भूक लागली. आईनं ती झोळीतून खाली काढलं, फरशी उठवलं आणि दूध तापवली गेली. गॅस पेटवला, दूधही तापवलं, ताटातही काढलं, थंडही केलं, बाटलीतही भरवलं, बुचही बसवलं. आता ते कोणाला द्यायचंय? पोराला. पोरा जवळ आली, खाली हात केला, वर फोन आला. आता दूध पोराच्या हातात बोलाय का रोग झाला का? वर गप्पा आली, खाली कुत्रीचं पिली ना दूध पिऊन गेलं. हा विनोद नाही महाराज, हा विनोद नाही महाराज. तुमच्यावर कोणतंही संकट आलं तर कोणापाशी तरी बोलत जा, म्हणजे दुःख हलकं होतं. आणि ह्या मोबाईल मुळे संवाद संपला. अवमान स्वतः सोडा, नवरा बायकोचा संपला. अहो एका खाट्यावर दोघं बोला ना, 2 कोपऱ्यात दोघं, याचा पबजी तिचा टिकटॉक. 4 वर्ष झाले, पाळणा नाही, सुतही नाही, दोरी न बोलण्यामुळे माणसाचं मानसिक संतुलन बिघडतं. 1, मोबाईल मुळे माणसं बोलायची बंद झाली. 2, मोबाईल मुळे माणसं एकलकोंडी झाली, एकटीच बसत या. येड्या बाबडी, मोरी, तुरी. मग तुरीला शेंगा जाऊन येणे यंदा. 2, मोबाईल मुळे माणसं एकटीच बसत या. 2, मोबाईल मुळे माणसं एकलकोंडी झाली. 3, मोबाईल मुळे 2 मोबाईल मुळे माणसं एकलकोंडी झाली. 3, मोबाईल मुळे मेंदू खराब झाले. 4, मोबाईल मुळे सांधेदुखी झाली, डोकेदुखी झाली. आणि 5, मोबाईल मुळे दृष्टी गेली, दिसत नाही पोरांना. आणि 8वा, मोबाईल मुळे झोप गेली, झोपती नाही. या मोबाईल वापरणाऱ्याची आवडती नाही, हे झोपती नाही. अवनी मी रात्री एकानं गोदडी फाडली, टार गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला काल यानं खाट मोडली ना, आज गोदडी फाडली, याला झालं काय?
तिच्या आई म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडी ना. हा विरोध नाही. आम्ही महिला म्हणतो एक वाक्य पाय पडू शकता. लहानाले पोरांना मोबाईल बसून जरा दूर ठोसा. आपल्याला वाटतं एकुलते एक हे म्हणजे राहिलं पाहिजे ना. आपल्याला पाणी पाजाय पोर जगलं पाहिजे. अहो 70चा म्हातारा बिन चष्म्याचं वाचित आहे आणि इंग्लिश मिडियमची उचलून गाडीत बसावं लागत. 2 ड्रायव्हर दिसत त्याला एका गाडीत. ते म्हणतं एका गाडीत 2-2 काका कश काय. पण त्याची आई म्हणली आपल्या घरात एकही काका नाही. हा विरोध नाही. आता आपण महिलांना म्हणलं ना हे पोरांना मोबाईल देऊ नये तर मग महिला म्हणते तो ऐकत नाही. ऐकत नाही महिला म्हणतात ऐकत नाही. हा 40 वर्षाच्या तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही. तू 1.5 वर्षाचा ऐकत नाही काय. या गोष्टी मोबाईल मुळे होत्या आणि त्याच्यामुळे अटॅक काय येतो. अटॅक ज्या वेळेला विचार जास्त होतात लोकांना कशाचे टेन्शन कशाचे टेन्शन. अहो शेतातून आला आणि चुलीला 2 तांगड्या लावून बसला. बायको म्हणली चहा घ्या. तो म्हणला मी टेन्शन मध्ये. बायको म्हणली काय काय होईल या देशाचं. ती म्हणली देशाचं म्हणून द्या ते धोतर जळाल तेवढं वाढा नाही तर सकाळी लुंगी लावा लागेल एकच धोतरी. टेन्शन मध्ये महाराज माणसं कशाचंही टेन्शन. आणि टेन्शनच्या माणसाला आधाराची गरज आहे कशी आधाराची. पूर्वी जर एखादा माणूस हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केला तर लोक विचारायची कस काय पैशाची काही अडचण आहे का. आता लोक तसं विचारतच नाही. लोकांनी पेशंट ऍडमिट केला स्कोर काय. क्रिकेट खेळतो तो स्कोर काय. त्याच्या मागून पुढून नळे घातलं तर म्हणतो स्कोर काय. स्कोर काय मग 1,000चा म्हणतो 17. मग यांनी म्हणायचं ना कमी. 17 म्हणजे लय नाही कमी. हा लगेच म्हणतो इतका. आमच्या पाहुण्याचं तर 9च होतं तरी पाहुणं तेव्हा ते गेलंय मी. टेन्शन मध्ये महाराज माणसं टेन्शन मध्ये. त्याच्यामुळे अटॅक. आता अटॅक घेऊ नये याच्यावर औषध सांगतो. काल काय झालं आठवण का. काय चिंता करायची. कॉलेजला असं ना पोरी तुला धोका दिला देऊ दे ना. तुला एकट्या दिला का. अरे शेती घमेले तू चौथा येड्या. पोरीसाठी म्हणता का दरिद्रे भंगरी असीर सलामत तो पगडी 50. पोरीसाठी म्हणतो का एक काल काय झालं आठवू नका. उद्या काय होईल याचा विचार करू नका. आज वाईट वागू नका. अटॅक येणार. अटॅकला दुसरं औषध. अटॅकला दुसरं औषध. भांडणाचा मुद्दा आला का माघार घेऊन टाका. जय. आता भांडणं करायचे मारामारी करायची दंगली करायची बोक्सी करायची दिवस आता राहिले नाही. कायदा कडक झालाय. महाराष्ट्रातलं पोलीस खातं या 10-15 वर्षात नंबर 1चं काम करतं. नंबर 1 पंप लुटणारे बिटणारे तर पिसवले त्यांनी पेटवली. म्हणजे बिचारा पोलिसांनी तरी काय काय करावं. पोरगी पळून गेली बरं आपली गेली ना चालले तुझा पोलीस स्टेशनला. त्या पोलिसांनी त्याला आत घेतलं पाहिजे. इकडे पोरगी गेली का तुझी आतल्या पोलीसचा एक दांडगत राहता. आता 2-4 लावणे आणले पाहिजे नुसते याच्या. तू का जापाला असलं होतं का पोरगी पळून गेली मला सांगायला. पोर सापडत नाही त्यावर तुला सोडित नाही बसा. अरे बापा काय सध्या पेपरला एक बातमी असते बघा. पेपरला एक बातमी असते. अल्पवयीन मुलीला फुस लावली. अल्पवयीन मुलीला फुस लावली. अल्पवयीन मुलीला फुस लावली. आता छापणारे बा किती हुशार आहे. 15 वर्षाची टोनगी ती आणि तिला काय म्हणत्या अल्पवयीन. आणि याच्यात तुम्ही सगळे शिक्षक कोण आले त्या पोराला आरोप कोणावर ठेवता. पोरी दोष नाही का. अय 15 वर्षाची टोनगी आली ती तिला समजत नाही का काही पोरगा आपल्याला फसवतय. त्यांनी दिलेला मोबाईल तुला गोड लागला. त्यांनी दिलेलं रिचार्ज मारलेलं गोड लागलं. त्याच्या गाडीवर तोड बांधून बोंबलं थेट देईन परत बुकायचे. तुला लाज नाही वाटत. हा विनोद नाही महाराज. आणि या सगळ्या गोष्टीला पोरीची आई जबाबदारी. सगळ्या पोरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहिती असतात. आया भामट्याचं सोंग घेतात. कोणती बाई कीर्तनात बसली ती वर्गी प्रेमात पडली तुला माहित नाही. बोटवर करवर मी सत्कार करतो तो बजावले आजचं पाकिट देतो घर बोटवर समजत नाही का. हा वाहिलं नाही कसं जमत आहे. सासर उपाशी मारायचं जमत आहे. घराचा बोंग्या करायचं जमत आहे. हे नाही जमत का. अहो पोरगी पळून गेल्या नाही म्हणती मला अंदाज आलता. मग तू काय वामाला बसली होती का. पोरी इतक्या बिंडू झाले तो. पोरी चांगल्या पोरांना फेमस करीत नाही. पोरीने सध्या भांगार पोरांना तडागा उठवलाय. भांगार
थोडा गाळा धासला, विषय बिषय काढल्या, 2-4 इंग्रजी वाक्य बोलला की पोर त्याला बी लागली. आणि पोर काम काय करतय, इरीवरच्या मोटरी चोरीत आहे, पाईपलाईन खोलीत आहे, मोटरसायकल चोरीत आहे. आणि पोलिसांना धरलं तर 3 मोटरसायकली सापडले त्याच्याकडं. आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय, काय नटपाटी का काय. पोरी इतक्या डोक्यातून गेल्यात महाराज. अहो त्या पोऱ्यावर प्रेम करताना तो कोणत्या खानदानी जन्माला आहे, कोणत्या अवलदी जन्माला आलाय तपास नाही, त्याचा बापाचा का वड्याचा सापडेल याचाही तपास नाही, झालायचं प्रेम. हसण्यावरही गोष्टी देऊ नका. अरे प्रेम करायचं आहे ना तर या राष्ट्रावर करा. प्रेम करायचं जर असेल ना मातृभूमीवर करा. प्रेम करायचं जर असेल ना आई बापावर करा. अहो चमड्यावर प्रेम करू नका, एक दिवस जाळायचं आहे. प्रेम कधी कोणाकडे मागू नका. आपलं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं आपलं प्रेम केलं. अजून एक वाक्य लिहून घ्या. हे हृदय इतकं हलकट आहे की याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट आहे की याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान की एवढं चांगलं हृदय कोणालाही द्या. विढाला विढाला आवाज द्या. टाळी वाजवा सर्वांनी. ऐका ऐका हे रक्त कसं आहे. ऐका हे रक्त कसं आहे. राजे 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 ती माती तुम्ही काढायला नवा राजे. ती माती तुम्ही काढायला नवा राजे. ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तो फेच आवाज येत नाही तोपर्यंत हा माझी खिंडी काय हे माती नवा काढाला. ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तो फेच आवाज येत नाही तोपर्यंत हा माझी खिंडी काय. आयुष्य आयुष्य जनतेच्या पोशी त्याला लढायला लावला. आणि मी माझ्या मुलाच्या लग्नात फेट्याला तुरा काढून मिरवावं हे माझ्या रक्तात बसत नाही. आधी लग्न गोंधळाचे मग लग्न रायबाचे. हे रक्त कसं आहे. हे रक्त कसं आहे. हे रक्त गोळा खाऊन खबर सोडवणार हे रक्त नाही. हे रक्त 92 लग्नात नाचणार हे रक्त नाही. हे रक्त कसं आहे. हे रक्त कसं आहे. हे रक्त कसं आहे. उद्या सकाळी फासावर न्यायचं. उद्या सकाळी फासावर न्यायचं. सायंकाळच्या वेळेस आई मुलाला भेटायला गेली. आई मुलाला भेटायला गेली. मुलगा गजाच्या जवळ आला. आणि गजाच्या जवळ आलेल्या मुलाला दोन्ही हात गजाच्या मधून बाहेर काढले. आणि बाहेर काढलेले हात मुलानं आईच्या गालावरून ठेवले. आईच्या डोळ्याची कळ ओढी दिसली. मुलानं सांगितलं आई आई काही आई काही उद्या मला फासावर येणार आहे म्हणून तुझ्या डोळ्यात पाणी आहे का. अरे बाबा माझ्या डोळ्यात पाणी तुला फासावर न्यायचं म्हणून नाही. मी एका शुराची आई आहे म्हणून माझ्या डोळ्यात आज आनंद आहे. हे रक्त कसं आहे. हे रक्त कसं आहे. आई काही उद्या मला फासावर न्यायचं नाही. उद्या मला फासावर न्यायची नाही. तुला सांगतो आई मला फासावर नेल्यावर तुला सांगतो आई माझा प्रयत्न आहे ना तू येऊ नको आई. माझा प्रयत्न आहे ना तू येऊ नको आई. माझ्या वडिलांना पाठव गावाच्यांना पाठव का माझा प्रयत्न आहे ना जर तू आलीस आणि तू जर माझ्या प्रेताजवळ रडली नाही तर एका शुराची आई प्रेताजवळ रडते हे माझ्या प्रेताला सुद्धा सहन होणार नाही. हे रक्त कसं आहे. हे रक्त कसं आहे. वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस. वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस. आज गेल्या 16 वर नाव होता मदत. हे रक्त कसं आहे. हे रक्त कसं आहे. स्वतःच्या खतवणीच्या वया डोहामध्ये टाकल्या. स्वतःच्या खतवणीच्या वया डोहामध्ये टाकल्या. रामेश्वर भटाने छळ केला. अंबाजीनं बांधलं. 400 एकर जमीन दान केली. 400 एकर जमीन दान केली. स्वप्न पडलं बाबाजी चैतन्य आले. डोंगा हात ठेवला. मग शुद्ध दशमी आली. अनुग्रह झाला. वयाच्या 42 वर्ष समाजाने छळ केला तो जगाच्या बापाने विमान पाठवलं. हे रक्त कसं आहे. हे रक्त कसं आहे.
हे रक्त कसं आहे आई बापट द्यायचं प्रायश्चित घ्यावं लागलं तेव्हा जगाच्या ज्ञानेश्वरी तयार आली हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे स्वतःच्या मुलाचं मुंडकं आईनं उकळात गाणं गाऊन काढलंय हे रक्त कसं आहे वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे वयाच्या 27व्या वर्षी आपल्या घराला मारणारे वयाच्या 51 वर्ष जगणारे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती हे रक्त कसं आहे वयाच्या 51व्या वर्षी देह ठेवला वयाच्या 51व्या वर्षी देह ठेवला माणसं रडतील यात काय नवल माणसं रडतील यात काय नवल आहे डोळ्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खळखळा खाली आल्या डोळ्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खाली आल्या माणसं रडली सरदार रडले यात काय नवल आहे यात काय नवल आहे सीतेला आग लागली आग लागली सीतेला आणि या नावाच्या कुत्र्याला सीतेत उडी टाकली होती हे रक्त कसं आहे आणि हे रक्त प्रेम करणारं रक्त आहे पण कुणावर